और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथ पश्चिम येथील पवन सुरेश वाळेकर यांच्या कार्यालयावर मंगळवारी रात्री झालेला गोळीबार ही अत्यंत गंभीर आणि निंदनीय घटना असल्याची प्रतिक्रिया शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांनी दिलेल्या निवेदनात दिली आहे। पवन वाळेकर हे शिवसेना उमेदवार निखिल वाळेकर यांच्या विरोधात भाजपकडून लढत आहेत। सध्या जरी दुसऱ्या राजकीय पक्षात असले तरी ते माझे सख्खे पुतणे आहेत। राजकारण बाजूला ठेवून कुटुंब म्हणून अशा घटनांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत थारा देऊ शकत नाही। अशा कठीण प्रसंगी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत असंही मनीषा वाळेकर यांनी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलंय। अंबरनाथ हे सांस्कृतिक आणि धार्मिक शहर असून अशा प्रकारच्या हिंसक घटना शहराच्या सामाजिक एकात्मतेला तडा देणाऱ्या आणि संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या आहेत। या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असं सांगत संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी वाळेकर यांच्या मार्फत करण्यात आली आहे। निवडणूक काळात अशा घटना घडल्यानं अंबरनाथ मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यामुळे केवळ प्रत्यक्ष आरोपीच नव्हे तर या घटनेमागील सूत्रधारांनाही लवकरात लवकर अटक करून शहरातील नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दानगे यांनी केली आहे। अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून पवन वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं कृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडकीस आणतील याचा आम्हाला विश्वास आहे। साहेब, फिर्यादी वाळेकर कुटुंबांचं नाव घेते या प्रकरणामागे त्यांचा हात असावा। कोणाला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोर येईल। पण 2 दिवसाच्या निवडणुकी आहे, कारण की 20 तारीखला मतदान आणि 21ला निकाल आहे आणि त्याच आदेश हा गोळीबार होत आहे। मी अगोदरच सांगितलं ना, ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर सत्य यावं। भययुक्त वातावरणात भय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जातं। ते पोलीस तपासामध्ये दिसून येईल। कालच्या या घटनेच्या अनुषंगाने संबंधित जे जिल्हा प्रमुख होते आमच्या ऑफिसला येऊन त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे। यामध्ये संबंधित घटनेचा तपास जो आहे तो निपक्षपाती पद्धतीने करण्यास त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी सांगितलेले आहे। पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भाने त्यांचं निवेदन जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे आणि हा जो तपास आहे तो आपण निपक्षपाती पद्धतीनेच करणार आहोत आणि दोषींवरती योग्य कायदेशीर कारवाई करणार आहोत असं आश्वासन पण आम्ही त्यांना दिलेलं आहे। सर, पवन वाळेकर यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये अरविंद वाळेकर यांच्या कुटुंबियांची नावं घेतलेली आहेत। असं असताना मनीषा वाळेकर यांनी दिलेल्या पत्रामध्ये थेट आमचे पुतणे आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली। नक्की मग तपासाची दिशा काय असणार आहे? या अनुषंगाने जो काही क्लू आमच्या समोर येईल आणि एकंदरीत तपासात जे काय आढळेल
त्या दृष्टीने अतिशय व्यवस्थित तपास जो आहे आम्ही करणार आहोत आणि त्यामध्ये जे काय आम्ही टीम नियुक्त केलेल्या आहेत आत्तापर्यंत 4 टीमचं काम आमचं सुरू आहे आणि जे काही समोर येईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या भेटीवेळी गोपाल लांडगे, अरविंद वाळेकर, राजेश कदम, पद्माकर दिघे, अरविंद मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.